नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम. महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 11 जुलैची संध्याकाळ ही केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर जगभरातल्या शिवप्रेमींसाठी आणि शिवभक्तांसाठी विशेष होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. जगभरातल्या शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. आज आपण आलेलो आहोत दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे. वेगवेगळ्या शिवभक्त, वेगवेगळे शिवप्रेमी आज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. त्या अनुषंगाने एक विशेष कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने शिवभक्तांच्या आणि सर्व मान्यवरांच्या प्रतिक्रिया या उत्सवाबद्दल काय आहेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांनी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्यांनी नाव पटकावलं आहे. तर त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत योगेशजींचा पण प्रतिक्रिया आहे. सर, काय वाटतंय? फार आनंद आहे की ह्या कामाला, या कार्याच्या यश हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींची महायुतीची सरकार असताना हा युनेस्कोचा पुरातत्व खात्याच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मराठाकालीन 12 किल्ल्यांची समाविष्ट झाली आहे. त्याचा अतिशय आनंद आहे. केवळ आम्हाला सगळ्यांना तेवढंच नाही, केवळ महाराष्ट्राला असं नाही, जगभरात असलेल्या सर्व हिंदू बांधवांना याचा आनंद आहे. एक शिवप्रेमी म्हणून आता पुढची वाटचाल काय असायला हवी, तुम्हाला काय वाटतं? पुढची वाटचाल महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वयं सांगून राज्य करतात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींची, एकनाथ शिंदेजींबरोबर आणि अजित पवारांबरोबर महाराष्ट्राचा प्रगतीची वाटचाल सुरू आहे. महाराजांना अपेक्षित राज्य व्हावं एवढीच अपेक्षा. या उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आपण शिवप्रेमींना, शिवभक्तांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश आम्ही काय देणार? महाराजांचं जीवन, महाराजांचा राज्यवहिवट, महाराजांची स्वतःची शिस्त हे आपण आपल्या आयुष्यामध्ये आणली पाहिजे. आणि त्यासाठी असे प्रसंगाला प्रत्येक शिवप्रेमीने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी, या किल्ल्याच्या विकासासाठी आणि उत्तरोत्तर जास्तीत जास्त यात्रिक या किल्ल्याला भेट देतील अशी सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. महादेव. मी उमेश सूर्यकांत राणे, भारतीय जनता पार्टी अंधेरी विधानसभा सरचिटणीस. आज जो हा इकडे कार्यक्रम होतोय त्याचा मला अतिशय अभिमान वाटतोय की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले हे युनिसेफच्या यादीमध्ये सहभागी करून घेतले आणि त्याचबरोबर गणेश उत्सवाला महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित केला. एक मराठी माणूस म्हणून मला भारतीय जनता पार्टीचा अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नरेंद्र मोदी आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो. मराठी माणूस तुम्हारे साथ है. एक शिवप्रेमी म्हणून आता याच्या पुढे आपली जबाबदारी काय असेल, काय वाटतं तुम्हाला? आपण लोकांना, युवकांना विशेषतः काय संदेश देऊ इच्छिता? एक शिवप्रेमी म्हणून आमच्या प्रत्येकाची जबाबदारी बनते की हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, मराठी आणि हिंदीचा वाद निर्माण करून आणि महाराष्ट्रीयन आणि परप्रांतीय हिंदूंच्या मध्ये जो वाद निर्माण केलेला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. आणि एक शिवप्रेमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, पराक्रम केला. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचून हम सब हिंदू एक है, जातपात काही नाही, प्रांतवाद काही नाही, भाषावाद काही नाही, आम्ही सर्व हिंदू एक आहेत, हा संदेश घराघरामध्ये पोहोचवण्याचा मी एक खरा सच्चा शिवभक्त म्हणून मी काम करणार. ताठ होतील माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद, एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. परंतु ही केवळ एक सुरुवात आहे. यानंतर महाराजांचे किल्ले, महाराजांनी ज्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू उभारल्या त्यांचं जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं
ही आपल्या पुढच्या पिढीची जबाबदारी आहे असं आपल्याला आज इथे बघायला मिळालं. इथल्या मान्यवरांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातल्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा MTBच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.